आज अत्यंत गंभीर विषयावर आम्ही हे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य भुजंग ठाकरे उर्फ संतोष ठाकरे यांनी पद्धतशीर व्यवस्थित रूपा एकदम प्लॅनिंग करून आपलं दस्तऐवजाचा कशा प्रकारे गैरवापर करून प्राचार्यपद मिळवलेले आहे, त्याबाबत आम्ही तुम्हाला आम्हाला न्याय मिळला पाहिजे, त्याकरिता आम्ही हे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आमचा मीडियावर भरोसा आहे, तुम्ही सगळ्या पत्रकारांवर आमचा भरोसा आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या। आणि आमची विनंती आहे की आमच्या या सगळ्या जे आमच्याजवळ प्रत्येक जे आम्ही बोलत आहे त्याचे आमच्याजवळ पुरावे सुद्धा आहेत, ते आपल्याला आम्ही दाखवत आहे। सर्वात प्रथम भुजंग ठाकरे यांचे दोन नाव आहेत। आता हे आपल्याला माहिती काढायची आहे की ॲक्च्युअल मध्ये यांचं जे नाव आहे, यांचं नाव दोन जन्मतारीख आणि 2 सह्या करणारे हे आहे। यांचं नाव भुजंग ठाकरे पण आहे आणि यांचं नाव संतोष ठाकरे पण आहे। यांचे बरेचसे डॉक्युमेंट संतोष ठाकरेच्या नावाने आहे आणि कॉलेजमध्ये यांचं नाव भुजंग ठाकरेच्या नावाने आहे। हे कॉलेजच्या लेटर हेडवर यांचं नाव संतोष ठाकरे आहे आणि यांचे जे बाकी अकॅडमिक जे डॉक्युमेंट आहेत त्यांच्यावर यांचं भुजंग ठाकरे आहे। ते ॲक्च्युअलमध्ये भुजंग ठाकरे आहे की संतोष ठाकरे आहे हे पण माहिती आपल्यालाच काढायची आहे। दुसरी गोष्ट की यांची जे जन्मतारीख आहे, यांची ओरिजिनल जे डेट ऑफ बर्थ आहे ती आहे 1 ऑक्टोबर 1962 आणि यांनी 2 वर्ष वाढवून घेतलेली आहे, ते केलेली आहे 1964 म्हणजे 1 ऑक्टोबर 1964। आणि यांचे जे सख्खे भाऊ आहेत जे यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांची डेट ऑफ बर्थ आहे 5 जुलै 1965। तर यांनी आपले 2 वर्ष वाढवून कसं काय यांनी प्राचार्यपद पद्धतशीररित्या खोट्या दस्तावेज लावून यांनी प्राचार्यपद मिळवलेलं आहे आणि 2 वर्षाचं एक्सटेन्शन सुद्धा घेतलेलं आहे। त्याकरिता मी 11 तारखेपासून मी शाळे सर, माझी सासूबाई, माझी आई आणि मामी आम्ही आमरण उपोषण जॉईंट डायरेक्टर ऑफिस समोर केलं होतं। तर त्या आमरण उपोषणात आम्हाला जॉईंट डायरेक्टरनी आश्वासनचं पत्र दिलं होतं आणि 3 सदस्यीय कमिटी नेमून त्यांच्या डेट ऑफ बर्थची चौकशी करण्यात आली होती। याआधी भी 2023 मध्ये जेव्हा आम्ही तक्रार केली तेव्हा सुद्धा यांची चौकशी करण्यात आली होती। तर उपोषणानंतर तीच चौकशी पुन्हा करण्यात आली। तर 2 वेळा ती चौकशी झाल्यावर यांचं ओरिजिनल डेट ऑफ बर्थ 1 ऑक्टोबर 1962 आहे हे सिद्ध झालेले आहे। तरी सुद्धा हे आजही प्राचार्य पदावर बसलेले आहे आमच्या श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर डिस्ट्रिक्ट अकोला इथे या पदावर ते आजही बसलेले आहे आणि ते रिटायर झाले असूनही म्हणजे 2024 मध्ये ॲक्च्युअल मध्ये ते त्यांची ओरिजिनल डेट ऑफ नुसार ते रिटायर झालेले आहे। तरी सुद्धा VCनी त्यांना अप्रुव्हल म्हणजे जे 2023 मध्ये जे अप्रुव्हल दिलं होतं तेच त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे। त्याच्यामध्ये आता यांच्या प्रत्येक जे डॉक्युमेंट आहे त्याचा मी तुम्हाला खुलासा करत आहे की प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये यांनी घोळ केलेला आहे। तर पहिला प्रश्न असा की यांची डॉक्युमेंट जे म्हणतात की 1964 आहे, तर यांचा भाऊ एकदम यांच्या तंतोतंत 9 महिन्यांनी कसं शक्य आहे? 9 महिन्यांनी यांचा भाऊ मग जन्मला कसं, एक बाळ कसं जन्माला आला? दुसरी गोष्ट, यांची जी ओरिजिनल डॉक्युमेंटची जे भी माहिती आहे ते आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये जिथे मागितलेली आहे कमिटीने, तिथे यांनी शासनाला सुद्धा जिथे जिथे यांचे डॉक्युमेंट होते तिथे धमकी देऊन ठेवलेली आहे की तुम्ही माझे डॉक्युमेंट द्यायचे नाही। माहितीच्या अधिकारात जर विचारणा झाली तर यांनी पत्र देऊन आपले हे लपवायसाठी यांनी तिथे शासनाला सुद्धा माहिती देण्यास मना केलेली आहे। हेच भुजंग ठाकरे यांनी। दुसरी गोष्ट की त्यांची 2 वेळा चौकशी झाल्यानंतर त्यांची 1962 डेट ऑफ बर्थ सिद्ध झालेली आहे आणि ते मागच्या वर्षी रिटायर झालेले आहे। तिसरी गोष्ट अशी की हे ज्या
जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून आले तेव्हा हे 2016 5 वर्षाचं टर्म असते आणि ते 5 वर्ष 2021ला संपलेले होते, 21 नोव्हेंबर 2021ला. त्यांची भूमिका काय हे सांगा. ऍक्च्युअली कसा जन्मतारखेचा हा जो मुद्दा आहे हा त्यांच्या अखत्यारीत येत असते, हा शासनाच्या अखत्यारीत येते. कारण कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासाठी ठेवण्याचा अधिकार नाही ते ठीक आहे, पण तुम्ही जे म्हणतात की तुमच्यावर चुकीच्या पद्धतीनं निलंबन झालं किंवा वेतन कपात होऊन राहिली, या संदर्भात तुम्ही संस्थाध्यक्ष प्राचार्य म्हणजे काही हे नाही ना, शेवटी संस्थाध्यक्ष सचिव कोणीतरी असेल ज्याच्याकडे तुम्ही अपील केलं असेल, त्यांची काय भूमिका आहे ते तर सांगा मला. म्हणजे एवढं करूनही जर ते पदावर कायम आहेत तर काय त्यांचं म्हणणं या काय? प्रकरणामध्ये संस्था चालकांचा काय रोल आहे? त्यांना मदत करून राहिले तुमचे विरोधात आहे? संस्था चालक नेमकी काय भूमिका घेऊन राहिले? हा आमची जी संस्था आहे ती त्यांना मदत करत आहे. आणि जेडीचं काय आणि यांचं काय म्हणणं आहे? अध्यक्ष जेडी आहे भैयासाहेब सुहास टेके, भैयासाहेब सुहास टेके. आणि यांचं काय म्हणणं आहे? जेडीचं वगैरे किंवा व्हीसीचं वगैरे काय यांचं काय भूमिका आहे? हा तर जॉईंट डायरेक्टरनी चौकशी बसवली पण त्यांनी कुठल्याच प्रकारची अजून कार्यवाही केलेली नाही. आम्हाला असं माहिती झालं पण आम्हाला लेखी आमच्याजवळ नाही आहे की त्यांनी त्यांचा पगार बंद केलेला आहे आता 1 तारखेला, असं आम्हाला माहिती मिळाली पण आम्हाला लेखी दिलेले नाही आहे. पण त्यांना अजून अद्यापपर्यंत रिटायर घोषित केलेले नाही. महत्वाचं आहे की जे माणूस शासनाची दिशाभूल करत आहे त्यांचं अजूनपर्यंत त्यांना रिटायर घोषित केलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयामधलं जे तुम्ही सांगून राहिले ते गेले होते सर्वोच्च न्यायालयात, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात, तिथला काय निकाल होता? तिथली ती केस सध्या ट्रिब्युनलमध्ये गेलेली आहे, कॉलेज ट्रिब्युनलमध्ये. आणि तरी सुद्धा त्यांना म्हणजे त्यांचं हे जे अप्रुव्हल आहे त्यांना प्राचार्यपद कंटिन्यू करून दिलेलं आहे विद्यापीठाने. नाही त्यांनी स्टे वगैरे दिलाय का की या प्रकरणामध्ये नाही, तर यांना सुप्रीम मुदतवाढ देऊ नये? शासनाची मान्यता देण्यात आली होती ती सुप्रीम कोर्टाच्या स्टे पिरियडमध्ये देण्यात आली होती. त्यानंतर आम्ही ती स्टे ऑर्डर, ती अपॉइंटमेंट ऑर्डर त्यांची चॅलेंज केली. गुन्हे दाखल आहे. यापूर्वी जी तक्रार झाली होती ठाकरे सरांच्या त्यांच्या विरोधात, हा तेव्हापासून हे वाद तुमच्यापैकी होतं का कोणी? केस प्रकरण हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने त्याचा असेसमेंट करण्यासाठी ट्रिब्युनलकडे पाठवला आपला. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन. याच्यामध्ये मग महिला आयोग किंवा मानवाधिकार आयोग यांचं काय? तुम्ही गेल्या होते का? हो. काय आहे त्यांचं महिला आयोग? त्यांचं काही नाही कारण की प्रकरण ते कोर्टात होतं कोर्टात होतं, ना आता चार्जशीट फाईल करण्याचे आणि आता हायकोर्टातून चार्जशीट फाईल करण्याचे आदेश झालेले आहे. आणि हे जे सरांनी 294 शिबिराची त्यांच्यावर लावलेली आहे आणि तुम्ही जर गुगलवर टाकाल की नितीन सातपुते वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर तुम्हाला ते पूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर पूर्ण डिटेल येऊन जाईल. गुगलवरच दिसते की यांनी जे टाकलेली ते आम्ही टाकू तो भाग वेगळा. मला असं विचारायचं होतं की महिला आयोग हे काय आहे? महिलांचं संरक्षणासाठीच आहे. तुम्ही प्राध्यापिका आहात, तुम्हाला शिवगाळ केली असं तुम्ही म्हणणं आहे, प्रकरण पोलिसात गेलं, मग या सर्व प्रकरणात फक्त कोर्टाचा हवाला देऊन महिला आयोग युक्ती साधून आहे काय? महिला आयोग काही बोलत नाही काय? तुमच्या विशाखा समितीकडे गेलं असेल प्रकरण? विशाखा समिती आमची विशाखा समिती यांच्या अंडरमध्येच काम करते आणि माझ्याजवळ त्याचे पुरावे आहे, फोटो आहे आणि म्हणूनच ते मागेच्या माझ्या कॉलेजमध्ये DBR प्रकरण झालं होतं की माझ्यावरच त्यांनी इल्जाम लावला होता पण मी की माझी जे विशाखा समितीचे सगळे मेंबर असे गोल घेऊन ते लोक बसतात आणि हे स्वतः सगळं काही बनवून देतात. ते त्याच हिशोबाने पात्र जातात आणि सगळे हे रिपोर्ट हेच बनवतात. ते लोक फक्त सहाय्य करतात आणि आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. ठाकरे सरांना सपोर्ट करणं, ठाकरे सरांचं हे करणं हा विषय नाही, परंतु तुम्ही हे उत्तर दिलं नाही की नेमकं तुमच्यावर हे दोषारोपण काय होतं की त्यांनी तुमच्यावर निलंबन केलं का वेतन कपात केली? तुमचं काय म्हणणं बाकी? क्योंकि उन्होंने एक्सेप्ट किया ना, मुझे उनकी गाली बारी सुन लेते हैं वो लोग. नाही या बाकी यांचं काय का? तुमचं ठीक आहे, व्यक्तिगत तुमचं ठीक आहे, बाकी यांचं काय, तिघांचा काय प्रॉब्लेम आहे? माझा